माधव माधव असं काय बोलतोस तू? म्हणूनच त्यांना मी विचारलं, तुम्ही हुंडा द्यायला तयार व्हाल की नाही? कधीच नाही. हुंडा घेण्याची पद्धत अमानुष आहे. मला त्याचा विरोध आहे. पण तुम्ही हुंडा देणार नसाल तर तिचं लग्न मोडणार आहे. आता तुमच्या बहिणीच्या आयुष्याचा विचार तर कुणी करायचा? वडिलांनी. मुलांनी नाही. काय संबंध? माधव अरे काय काय बोलतोस काय? तुम्ही का बोलतात मध्ये? अरे तू ही जबाबदारी स्वीकारणार नसतील तर कोणी स्वीकारायची? तुमची तुम्ही. मला माझा संसार आहे. माझ्या हिताहित मला पाहायचं आहे. आणि घराचं? ज्याच्या घराचं त्याने पाहावं. इतरांच्या घराचा विचार करत बसलो तर माझ्या संसाराचा विचार करायला वेळच मिळणार नाही मला. आणि आज पहिला तो पुढे काही केलं नाही माझ्यासाठी. माधव केला तो फक्त विरोध. कोणाला न पटणारे विचार आहेत तुमचे, म्हणूनच तुमच्या कथांना स्वीकारता येत नाही मला. असं तर मग ऐका, माझ्या चित्रपटासाठी तर तुमची गरज मला नाहीच. आणि त्यामुळे माझ्या बहिणीशी पण लग्न करायला नाही की नाही. जो या माझ्या कथानकाला पैसे देणार तोच माझ्या बहिणीशी लग्न करणार. कोण? मी या विनायकराव या. तुमच्याच बद्दल बोलणार होतो मी. वा म्हणा, छान दिसतेस तू. नसत्या माणसासमोर का उभी राहिली? नसते म्हणजे मी वाटतं. ती उभी असताना मी आलोय. का आलास तू इथं? मी बोलावलंय सांगितले त्याला. कारण मी बोलावलंय त्याला. हा इथं आलेला मला चालणार नाही. हा या घरात येणार. माधव विनायकराव या. मंदा, तुमच्या घरातली खासगी भांडणं माझ्यासारख्या गिरायकांना न ऐकलेली बरं. अण्णा येतो मी. जा. तू कशाला थांबली? जा आज जा. तयार आहे मी तुला का जाऊ पैसे द्यायला. असले व्यवहार माझ्या घरात नको. बापाशी वेगळा होऊन त्याच्या निष्ठेटीत उद्ध्वस्त करायचं एवढंच धंदा आहे तुझा. असले सामान द्यायला मी काय आम्हाला असं विचारलं? माझं तुमाडी करून मारलं. का विचारायचं त्याला? पाऊस पडतोय बाई, टांगे थांबले, हेडमास्तर उभे आहेत. तुमचं नाटक आहे ना शाळेत विभक्तीचा प्रत्यय? हो. मी येणार. अक्का, हो वहिनी, या बायकांना कपडे बदलायला फार वेळ लागतो बुवा. चला की लवकर, तुमच्याकरता टांगे थांबले आहे. चला. थांब सुलभा. खबरदार तू यांच्या बरोबर गेलीस तर. चल होय इकडे. अरे माधव काय काय चालूच काय रे? भीत आलाय मला घराचा या बंधनाचा. हा? कशासाठी असं वागलात त्या विनायकाशी? हा हाकललं त्याला या घरातून. जिथं तिथं बळ केली, जिथं तिथं मुस्कट दाबी. तुम्ही सांगा तेच करायला हवं. तुम्ही म्हणाल तसंच वागायला हवं. नाही व्हायचं या पुढं, नाही राहायचं या घरात. तुमच्या या बंधनात वेगळं वेगळं व्हायचंय मला. माधव, मीही तुला तेच सांगायला आलो आहे. वेगळं व्हायचं ना तुला, मग आजपासून तुझा हात करणार काका तुला सांगायला आला आहे. खुशाल वेगळा होतो. रघुनाथ बोलू नको. पोराची मनच सांभाळता येत नाही. बाप कशाला झालास? आजपासून तुझा आणि तुझ्या मुलाचा संबंध तुटला. उद्यापासून या घरात चुली दोन, येण्यात जाण्याचे दरवाजे दोन. सीमारेषेप्रमाणे इथे मध्य एक पट्टा घातला जाईल. आणि मग हे घर वेगळं आणि हे घर वेगळं. जाऊ ना झालो. शुभम म्हणतो. अजून जाऊ ना झालो. ओके. शुभम त्याला तिला जपायचे दिवस आहेत. जा तिला सांग म्हणावं माझे हाल होत आहे ते होऊ दे. तुला आता जपायचे दिवस आहेत. तू कशाला आपल्या सुखावर पाणी सोडते? त्या पोराच्या लेख विचारायची सुद्धा सोय नाही. उगाच डोक्यात राग घालून घेतो.
माधवनं चौकशी तरी केली का गं? आपली बायको उपाशी आहे की जेवण हे सुद्धा विचारून घेणे परिस्थिती नाही. पण शिवाय तुझं शिक्षण होत नाही हे कळतंय मला. पण काय करू? कॉलेजात शिक्षण घेण्यासाठी पैसे कुठून आणू? हल्ली विद्या लग्नात. अरे शिक्षण नसलं तर मुलीच्या लग्नाला बाप तयार होता ना तिचं लग्न करून द्यायला. तो विकायला निघाला होता. हे कोणी? तू इथं का बसलीस? जा, मोठी माणसं बोलत आहेत ना, जा काहीतरी खायला करू ना. जा म्हणतो. तो विकायला निघाला होता म्हणतोस, पण तू फुकटही गळ्यात बांधू शकत नाही तिला कोणाच्या. बरोबर आहे, तो वेगळा झाला आहे, शिवाय तरुण आहे. तेव्हा त्याने ठरवलेली प्रत्येक गोष्ट तुम्हा म्हाताऱ्यांना चुकच वाटायची. तसं नव्हे. घर म्हणून काही संस्कार असतात. घराचा मुख्य घटक म्हणून माझ्यावरही